हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस आनंदात जाओ। आज आपण पोटली बटन ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। इथे पूर्ण उंची घेतली आहे 14.5 इंच, चेस्ट साईज आहे 34 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन, आणि शोल्डर आहे इथं 5 इंच। डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर 5 इंच घेतला आहे, आणि आर्महोल पण आहे 5 इंच। गळा घेणार आहोत इथं 2.25 इंचाचा। ही मटका गळा पोटली बटन ब्लाउज डिझाइन आहे। तर आपण मटका गळ्याचं परफेक्ट मेजरमेंट कसं टाकायचं ते पाहूयात। आता इथं डीप नेक आहे मटका गळा, तर डीप नेक असेल तर गळ्याची रुंदी कमी घ्यावी लागते। आता इथे आपण 2.25 इंचावरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे। गळा खोली तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता। मला तयार 10 इंच हवा आहे, तर मी ते 10.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण 1/2 इंच वरती शिलाईमध्ये जातं। खाली पण मी 2.5 इंचावरती मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता वरच्या बाजूने मटक्या गळ्याला आधी आकार द्यायचा आहे। वरच्या बाजूने 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे, आणि आतल्या बाजूने 1/2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि वरती जो अंदाजे 2.5-3 इंचावरती अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने 2 इंचावरती किंवा 1.5 इंच तुम्हाला जेवढा डीप मटका गळा हवा आहे तसं मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता। मी ते जवळजवळ 2.5 इंच असं डीप घेतलेला आहे मटका गळा। हा खूप डीप मटका गळा होतो। तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कमी याच्यावर मार्किंग करून घेऊ शकता। आता इथे जसं मार्किंग केलेलं आहे मटक्या गळ्याचं त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण याचं स्टिचिंग करायचं आहे। त्यासाठी आपण बनवणार आहोत पोटली बटन। तर पोटली बटन बनवण्यासाठी मी इथे साडीचेच जे कापड आहे त्याचं काही कापड आणि साडीमध्ये मॅचिंग असा जो कलर आहे असं थोडं कापड घेऊन आपण 2 प्रकारचे पोटली बटन 2 प्रकारच्या कलरचे पोटली बटन बनवून मग ही डिझाइन बनवणार आहोत। तर अंदाजे 2 इंच लांब आणि 2 इंच रुंद अशा चौरस चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत कापडाचे। इथे पाहू शकता मी साडीमध्ये जो पिंक कलर आहे, डार्क अबोली कलर आहे, त्याचं कापड आणि येलो कलरचं कापड यूज करून पोटली बटन बनवणार आहे। त्यासाठी मी थर्मासचे बॉल घेतलेला आहे। तुम्ही कपड्याचे छोटेसं कात्रण करून त्याचं पण पोटली बटन बनवू शकता, पण मी इथे थर्माकोलचे जे बॉल आहेत ते यूज करून पोटली बटन बनवणार आहे। तर अशा पद्धतीने जे कापड आहे चौरस त्यामध्ये बटन थर्मासचा बॉल ठेवायचा आहे, आणि तो पूर्ण बॉल असा कापडामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे, आणि मग दोऱ्याच्या साहाय्याने त्याला अशा पद्धतीने पूर्ण रॅप करून घ्यायचे आहे, आणि 1-2 गाठ देऊन घ्यायचे आहे। गाठ देताना व्यवस्थित गाठण मारून घ्यायची आहे, ही सुटणार नाही अशी। अशा पद्धतीने मी हे येलो कलरचे आणि जे अबोली कलर आहे त्याचे पोटली बटन बनवून घेतले आहे। पाहू शकता 2 प्रकारचे सुंदर असे कलरचे पोटली बटन बनवून तयार आहेत। आपण आता स्टिचिंग कसं करायचं ते पाहूयात। आता आपण इथे अस्तरचं जे कटिंग करून ठेवलेलं आहे ते घेतलेलं आहे, त्यावरती 1-1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा इंचावरती पण पोटली बटन लावू शकता, तुमची इच्छा। पण मी ते जवळजवळ 1-1 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे, आणि त्या पद्धतीनेच पोटली बटन लावणार आहे। तुम्ही 1/2 इंचावरती पण लावू शकता। हे पहा, अशा पद्धतीने मी बरोबर मेजरमेंट जो टेप आहे त्याच्या साहाय्याने 1-1 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे, आणि त्यावरतीच पोटली बटन लावून घेणार आहे। आता जे पोटली बटन बनवलेलं आहे त्यापैकी मी अबोली कलरचं पोटली बटन पहिल्यांदा घेतलं आहे, आणि जो बटनाचा गोल भाग आहे तो आतल्या बाजूने घ्यायचा आहे अस्तरच्या, आणि जो कापड आहे तो बाहेरच्या बाजूने। पाहू शकता अशा पद्धतीने हे जे बटन आहेत ते आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे 1-1 इंचाचं त्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। बटन लावताना त्याच्यावरून ज्यावेळेस हे नॉब जातो तर थोडंसं सरकतं, तर त्यासाठी काय करायचं, दोन्ही बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित जो पोटली बटनचा जो आकार आहे तो एका बोटाने असा प्रेस करून घ्यायचा आहे, आणि मग हे बटन व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे। हे बटन स्टिचिंग करताना खूप सावकाश आणि काळजीपूर्वक करावं लागतं, आणि ही ब्लाऊज डिझाइन खूप अप्रतिम, खूप सुंदर अशी दिसते। हे पहा, अशा पद्धतीने सर्व पोटली बटन आपण ब्लाऊजला जोडून घेऊया 1-1 करून। एकदा अबोली कलरचं आणि एकदा येलो कलरचं, खूप छान असं दिसतं हे कलर कॉम्बिनेशन। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण हे बटन यूज करून घ्यायचे आहेत।
वरती जवळजवळ 1 इंचाचं मार्जिन सोडायचं आहे, कारण आपण वरती 1/2 इंच गळ्याचं स्टिचिंग करताना जातं. पाहू शकता. आता लास्ट आपण अबोली कलरचं बटन लावून घेतलेलं आहे. आता जे काही ही कडेचं एक्स्ट्राचं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. कटिंग करताना सावकाश काळजीपूर्वक कटिंग करून घ्यायचं आहे. आतलं कापड किंवा पोटली बटन कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मग हे सर्व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग करून झालं की आता ह्याच्यावरती आपण मेन ब्लाऊजचं जे कापड आहे त्यावरती स्टिचिंग करून घेणार आहोत. तर मेन ब्लाऊजचं कापड अशा पद्धतीने सुईच्या बाजूने ठेवायचं आहे. पोटली बटन त्या कापडावरती ठेवायचे आहेत. हे पहा, हे जे कापड ठेवलं आहे पोटली बटन आतल्या बाजूने आले पाहिजेत आणि वरच्या बाजूने जी काही शिलाई आहे आपण पोटली बटन लावताना जी शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईबरोबर हे नॉब चालवायचं आणि त्यावरतीच बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. इथे पण शिलाई मारताना पोटली बटन जे आहे तिथे थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे शिलाई मारताना व्यवस्थित शिलाई मारली जाते. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता हे गळ्याचा जे भाग आहे तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने गळ्याचा भाग कटिंग करून झाला की जे अस्तर आहे ते आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचं आहे अगोदर. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचं आहे आणि मग एकदम गळ्याच्या एकदम कडेवरती पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना पण सावकाश काळजीपूर्वक मारायची, कारण पोटली बटन नॉबमध्ये आले की शिलाई थोडी ओबडधोबड दिसते. तर काय करायचं, तर पोटली बटन थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही पोटली बटन ब्लाऊजचं डिझाईन स्टिचिंग करण्याची आयडिया जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून एक कमेंट अवश्य करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर माझे ब्लाऊज डिझाईन चे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेमध्ये पाहायला भेटतील. हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घेतली आहे. आणि आता आपण जे काही अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे. आता आपण इथे ब्लाऊजला जसं रेग्युलर टक्स मारतो त्याच पद्धतीने टक्स मारायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून ब्लाऊजचा जो काही भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि टक्सची उंची तुम्ही ब्लाऊजच्या उंचीनुसार घेऊ शकता. मी इथे 3.5 इंच टक्सची उंची घेणार आहे आणि दोन्ही बाजूने 3.5 इंचाचं मार्किंग करून मी इथे व्यवस्थित टक्स घालून घेत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करायचं आहे आणि टक्स घालून घ्यायचे. व्यवस्थित मेजरमेंटसह जर टक्स घातले तर ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचे चान्स राहत नाहीत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी टक्स घालून घेत आहे. टक्स मारून झाल्यानंतर कमरपट्टी जोडायची असते, तर त्यासाठी मी ती 1.25 इंच रुंद आणि कमरेची लेंथ आहे तेवढी लांब पट्टी घेतलेली आहे. एका बाजूने 1/2 इंच अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर ही पट्टी ओपन बाजूकडून ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्यावरती ठेवायची आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून ही कमरपट्टी अशा पद्धतीने कमरेला स्टिचिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती इथे कट करून घ्यायची आहे. ही पट्टी अशा पद्धतीने ओपन करून ब्लाऊजचा अस्तरचा भाग खालच्या बाजूने पट्टीच्या बाजूने लोटून मग त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर कमरपट्टी तुम्ही जोडली तर कमरपट्टीचं फिनिशिंग खूप छान येतं. आणि आता जी पट्टी जी आहे ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि त्यावरती एक 5 नंबरची टीप मारून घ्यायची आहे. 5 नंबरची टीप यासाठी कारण ब्लाऊज स्टिचिंग पूर्ण झालं की ते ह्या पट्टीला आतमध्ये हातशिलाई करून घ्यायची आणि नंतर ही 5 नंबरची टीप काढून घ्यायची. खूप छान असं कमरेला फिनिशिंग येतं. पाहू शकता इथे आपला मटका गळा डिझाईन तयार आहे. आता यासाठी आपण बनवणार आहोत सुंदर छोटेसे लटकन. तर इथे जे आपण पोटली बटनसाठी यूज केलेलं कापड आहे त्यातलं थोडंसं कापड घ्यायचं आहे आणि त्याचंच आपण सुंदर असं लटकन बनवणार आहोत. तर आपण इथे थोडंसं वेगळ्या प्रकारचं सुंदर सुबक असं लटकन बनवणार आहोत. त्यासाठी चौकोर तुकडा आहे
त्याला मी अशा पद्धतीने दोनदा फोल्ड करून चौकोरच भाग बनवला आहे. ओपन बाजूकडून नॉड अशा पद्धतीने ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने दोनदा शिलाई मारायची आहे आणि हा भाग असा ओपन करून घ्यायचा. सुंदर असं नाजूक लटकन बनवून तयार होतं. तसंच दुसरं लटकनही बनवून घेऊया. ओपन बाजूकडूनच नॉड ठेवायचे आणि मग तिथे शिलाई मारून घ्यायची. बंद बाजूकडून नॉड नाही ठेवायची आणि बंद बाजूकडून असं ओपन करायचं आहे. पाहू शकता इथे सुंदर असे नाजूक 2 लटकन तयार झालेले आहेत. आता ही नॉड सेंटरला कट करून घेऊया आपण आणि आता आपण मेजरमेंट घेऊन मग नॉड लावूया. तर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. कुठल्याही ब्लाऊजला नॉड जोडताना 2.5 इंचावरती मार्किंग करूनच मग नॉड जोडायची आहे. फार वरती जर 2 इंचावरती जर आपण नॉड जोडली तर खूप गळा पॅक होतो आणि गळ्याचा आकारही बदलतो. त्यासाठी 2.5 इंचचं मार्किंग घ्यायचं आहे, कारण 1/2 इंच शिलाईमध्ये जातं आणि 2 इंच खाली राहतं. बरोबर 2 इंचावरती ती नॉड जोडली जाते. दुसऱ्या बाजूनेही मी अशाच पद्धतीने जी नॉड आहे ती जोडून घेत आहे. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूची पण नॉट जोडून झालेली आहे आणि फायनली आपली पोटली बटन मटका गळा ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला अवश्य कळवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेली व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ.